नमस्कार. मी डॉक्टर रचना माने, सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, कोल्हापूर. आपण अभ्यासपत्रिका क्रमांक 10 मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी अभ्यासत आहोत. या अभ्यासपत्रिकेतील विभाग 2 वैचारिक लेखन, संकल्पना आणि स्वरूप आपण अभ्यासत आहोत. मागील तासाला आपण वैचारिक लेखनाची संकल्पना अभ्यासलेली आहे. त्यामध्ये वैचारिकची संकल्पना समजून घेताना विचार, विचारवंत, विचारसरणी व वैचारिकता या संज्ञा आपण अभ्यासल्या आहेत. वैचारिक साहित्याच्या श्री शेनोलीकर, यशवंत मनोहर व श्री नीलकंठ शेरे यांनी केलेल्या व्याख्या देखील आपण अभ्यासलेल्या आहेत. वैचारिक साहित्यात त्रिसूत्री खूप महत्त्वाची असल्याचे आपल्याला दिसून येते. काय आहे ही वैचारिक साहित्याची त्रिसूत्री? तर विचार मंडन, विचार खंडन आणि नवप्रतिपादन ही वैचारिक साहित्याची त्रिसूत्री असल्याचे आपल्याला दिसून येते. अशा ह्या वैचारिक साहित्यात काही महत्त्वाचे घटक आपल्याला दिसून येतात. विचार, विचारवंत, वैचारिकता, सामाजिक परिप्रेक्ष्य, वस्तुनिष्ठ व तर्कनिष्ठ भाषा किंवा तर्कसंगत भाषा हे वैचारिक साहित्यातील अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचे आपल्याला दिसून येतात. आपण विचार, विचारवंत, वैचारिकता ह्या संज्ञा अभ्यासलेल्या आहेतच. वैचारिक लेखन हे बहुधा सामाजिक प्रश्नांवर आधारित असलेलं आपल्याला दिसून येतं. एखादी सामाजिक समस्या किंवा सामाजिक प्रश्न त्याच्यावरचं चिंतन वैचारिक साहित्यात किंवा लेखनात मांडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ते मांडत असताना वस्तुनिष्ठ आणि तर्कसंगत भाषा ह्या वैचारिक साहित्यामध्ये वापरलेली आपल्याला दिसून येते. या संदर्भात आपण वैचारिक लेखनाची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आणखी विस्तारानं पाहणार आहोत. हे जे वैचारिक साहित्याचे घटक आहेत त्या घटकाच्या अनुषंगाने वैचारिक साहित्याची व्याख्या डॉक्टर सारीपुत्र तुपेरे यांनी केल्याचे आपल्याला दिसून येते. वैचारिक साहित्याची व्याख्या करताना डॉक्टर सारीपुत्र तुपेरे म्हणतात, विचार हा मूलस्रोत घेऊन विचारवंताने सामाजिक परिप्रेक्ष्यात केलेले स्वचिंतन म्हणजे वैचारिक साहित्य होय. त्याचबरोबर वैचारिक साहित्याची त्यांनी आणखी एक व्याख्या केलेली आहे, ती म्हणजे मानवी जीवनाच्या परिप्रेक्ष्यातील समस्यांचे निर्मूलन करून सामाजिक उत्थानाचा ध्यास घेणारी चिंतनशील, बुद्धिनिष्ठ, मानवतावादी, विज्ञाननिष्ठ वैचारिकता, वस्तुनिष्ठ भाषाशैली ज्या साहित्यात आविष्कृत होते ते म्हणजे वैचारिक साहित्य होय. अशा पद्धतीनं डॉक्टर सारीपुत्र तुपेरे यांनी आपल्या 2 व्याख्यांमधून वैचारिक साहित्याची संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. वैचारिक साहित्य म्हणजे नेमकं काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्या वैचारिक साहित्याचे किंवा वैचारिक लेखनाचे स्वरूप अभ्यासणार आहोत. वैचारिक साहित्याचे स्वरूप हे ललित साहित्यापेक्षा भिन्न असल्याचे दिसून येते. साहित्य लेखनाच्या मुख्यतः 2 पद्धती असल्याचे आपल्याला दिसून येतात, एक गद्य आणि दुसरी पद्य. वैचारिक लेखनात गद्याचा वापर झाल्याचे आपल्याला दिसून येते. प्राचीन व मध्ययुगीन काळात पाहिलं तर साहित्यातील क्षेत्रात पद्याचा जास्तीत जास्त वापर झाल्याचे आपल्याला दिसून येते. संस्कृतमधील धार्मिक ग्रंथ, तत्वज्ञान, व्याकरण, काव्यशास्त्र आदींची मीमांसा करणारे ग्रंथ हे पद्यात्मक स्वरूपात असल्याचे आपल्याला दिसून येतात. म्हणजे काही अपवाद वगळता काव्य स्वरूपात मोठ्या प्रमाणात लेखन झाल्याचे आपल्याला दिसून येते. मध्ययुगीन काळातले शिलालेख किंवा महानुभवी साहित्य, बखरी, पत्रव्यवहार असे सीमित क्षेत्रातच गद्य लेखन आपल्याला झाल्याचे दिसून येते. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मात्र हे चित्र बदलल्याचे आपल्याला दिसून येते. ब्रिटिश कालखंडात गद्य लेखनाचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आल्याचे आपल्याला दिसून येतात. तत्कालीन औद्योगिक क्रांती, विज्ञान तंत्रज्ञानातील शोध, मुद्रणकलेचा शोध, भौतिकशास्त्राचा विकास, वृत्तपत्रे,
तर्क व बुद्धिवाद यांचा वाढता प्रभाव या सगळ्या तत्कालीन कालखंडात आधुनिक विचारांचे वारे वाहू लागले. एक प्रकारचं मनवंतर घडून आलं आणि गद्य साहित्याला पर्यायाने वैचारिक साहित्याला सुद्धा नवे नवे धुमारे फुटल्याचे आपणाला दिसून येतात. शास्त्रीय लेखन, वैचारिक साहित्य आणि ज्याला ललित साहित्य म्हणतो आपण, उदाहरणार्थ कथा, कादंबरी, हे सगळं गद्य स्वरूपातच लिहिलं जातं. पण असं जरी असलं तरी देखील प्रत्येकाच्या लिखाणाच्या पद्धतीमध्ये फरक असलेला आपणाला दिसून येतो, प्रत्येकाच्या स्वरूपामध्ये फरक असल्याचा आपणाला दिसून येतो. वैचारिक साहित्य हे विचारप्रधान असल्यामुळे ते ललित साहित्याहून भिन्न ठरतं. वैज्ञानिक भाषेहूनही या वैचारिक साहित्याची भाषा वेगळी असल्यामुळं ते वैज्ञानिक साहित्यापेक्षा सुद्धा वेगळं ठरतं. विज्ञानात एक प्रकारची तांत्रिकता असते, व्यक्तिगत भावभावनांना तिथं स्थान नसते. वैज्ञानिक भाषेचे मुख्य कार्य हे बाह्य वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन करत तिचे स्पष्टीकरण करणे हे असते. पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र यासारखी वस्तुज्ञान करून देणारी भौतिकशास्त्र, तत्वज्ञान, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, भाषाशास्त्र यासारखी सामाजिक शास्त्रे, तसेच तांत्रिक ज्ञानाशी संबंधित शास्त्रे यांचा समावेश वैचारिक साहित्यात होत नाही. वैचारिक साहित्याचे स्वरूप इतर कोणत्याही वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळे असल्याचे आपल्याला दिसून येते. वैचारिक साहित्यात शब्दांचा वस्तुनिष्ठ वापर महत्वाचा ठरतो. वैचारिक लेखनात एक विशिष्ट विषय असतो. विषय कोणता असावा यावर मात्र बंधन असत नाही. या विषयातून विचार व्यक्त होणं हे महत्वाचं असतं. विचार हा वैचारिक साहित्याचा गाभा असल्याने विचार प्रतिपादन हे वैचारिक साहित्याचं किंवा वैचारिक लेखनाचं मूलभूत प्रयोजन असल्याचं आपणाला दिसून येतं. धर्म, समाज, भाषा, साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, इतिहास, भूगोल, विज्ञान, न्याय, नीती, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, पर्यावरण अशा कोणत्याही विषयावर विचारवंत लेखक स्वमत प्रतिपादन करू शकतो. संबंधित विषयावर चौफेर दृष्टिक्षेप टाकून त्याच्या विविध पैलूंचा परिचय करून देऊ शकतो. एखाद्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्याची एक बौद्धिक विचारयात्रा म्हणजे वैचारिक साहित्य होय. लेखकाचा अभ्यास, व्यासंग, निरीक्षण, अनुभव, चिंतन, दृष्टिकोन यामधून त्याचे वैचारिक लेखन आकाराला येत असते. वैचारिक लेखनामध्ये विचार प्रकटीकरण केंद्रवर्ती असल्याचे दिसून येते. लेखक आपल्या विचार प्रतिपादनार्थ वैचारिक लेखन करत असतो. विचार हा वैचारिक साहित्याचा केंद्रबिंदू असतो. बौद्धिक किंवा वैचारिक क्षेत्रात उच्च दर्जाची तत्वचिंतनात्मक मांडणी करणाऱ्या या विचारवंतांची भूमिका समाजात महत्वाची असते. मानवी जीवन व्यवहार व मानवी समाज समग्रतेने समजून घेण्याकडे या विचारवंतांचा कल असतो. मानवी जीवन व्यवहार, मानवी संस्कृती, मानवी समाज या संदर्भात अनेक बाबींविषयी त्यांना आस्था असल्याचे दिसून येते. विचारवंत हे चिकित्सक असतात. आपल्या चौकस दृष्टीतून किंवा दृष्टीने ते जगाकडे, जीवनाकडे, समाजाकडे व विविध सामाजिक प्रश्नांकडे पाहतात. विचारवंतांचे कार्य दोन पातळ्यांवरती चालते. एक, संकल्पनांची चिकित्सा, निर्मिती, विस्तार करणे व दोन, या संकल्पनांच्या आधारे प्रत्यक्ष जीवनाची चिकित्सा करणे. या दोन पातळ्यांवरती त्यांचे कार्य चालू असते. जीवनाची चिकित्सा म्हणजे काय तर प्रचलित सामाजिक संस्था आणि व्यवहार, राजकीय क्षेत्र, कला, वाङ्मय, सांस्कृतिक व्यवहार, विज्ञान आदी गोष्टींची चिकित्सा. या चिकित्सेतून जीवन व्यवहाराचे मूल्यमापन केले जाते. प्रचलित रूढी तत्वांना आव्हान दिले जाते. समाजाच्या बौद्धिक दर्जाचा गुणात्मक विकास घडवून आणणे हे वैचारिक लेखनाचे प्रमुख कार्य असल्याचे आपल्याला दिसून येते. विचारवंत स्वतःला प्रतीत झालेल्या सत्याचे स्पष्टीकरण करून समाजाला त्याची जाणीव करून देत असतो.
समाजाकडून त्याचा स्वीकार होईल याबद्दल आग्रही असतो व अशा स्वीकाराआड येणाऱ्या घटकांची प्रवृत्तींची कठोर चिकित्सा करून त्याचे प्रबोधन करत असतो. हे विचारवंताचे कार्य असल्याचे आपल्याला दिसून येते. विचारवंताचे समाजातील स्थान एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे असते. समाजाला नवी दृष्टी देण्याचे काम हा विचारवंत करत असतो. सामाजिक घडामोडी व प्रवृत्तींचा अभ्यास करून आपली मते परखडपणे मांडणे व समाजाला मार्गदर्शन करणे ही विचारवंतांची सामाजिक जबाबदारी असते. विचारवंत समाजावर बौद्धिक अंकुश ठेवत असतो. वैचारिक साहित्याच्या माध्यमातून होणाऱ्या वैचारिक देवाणघेवाणीतून समाज वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ बनत असतो. वैचारिक स्वातंत्र्याचे विकसन संवर्धन करण्याबरोबरच उच्च जीवनमूल्यांची अभिरुची समाजामध्ये रुजत जाते आणि म्हणूनच वैचारिक लेखनाचे महत्त्व समाजामध्ये एखाद्या जीवनसत्वासारखे असल्याचे दिसून येते. वैचारिक लेखनाचे हे स्वरूप पाहिल्यानंतर आपण वैचारिक साहित्याची प्रेरणा किंवा वैचारिक लेखनाची प्रेरणा अभ्यासणार आहोत. शाश्वत मूल्यांवर समाजाची बांधणी करणे ही वैचारिक साहित्याची किंवा वैचारिक लेखनाची प्रमुख प्रेरणा असल्याचे आपल्याला दिसून येते. प्रत्येक समाज गटाच्या विकासाचा विचारव्यूह विकसित करणे हे वैचारिक लेखनाचे मुख्य प्रयोजन असल्याचे दिसून येते. विचारवंत समाजासमोर प्रश्न समस्या यांचे शास्त्रशुद्ध आकलन मांडत असतात. माहिती देणे, बोध करणे, टीका करणे, शंका निरसन करणे, आचार विचारांमध्ये परिवर्तन करणे, नवे बदल करणे, सुधारणा घडविणे हे वैचारिक लेखनाचे उद्देश असल्याचे आपल्याला दिसून येतात. वैचारिक लेखनामध्ये आशयाला, विचार प्रतिपादनाला खूप महत्त्व असल्याचे दिसून येते. आपल्या विचारसरणीचे स्पष्टीकरण, समर्थन करीत इतरांना आपली मते, विचार पटवून देत त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना आपल्याला अनुकूल करून घेणे ही वैचारिक लेखनामागची मूलभूत प्रेरणा असल्याचे आपल्याला दिसून येते. स्वमत प्रतिपादना इतकेच वैचारिक लेखनामध्ये परमत परिवर्तनाला महत्त्व असल्याचे दिसून येते आणि त्यासाठी तर्क, युक्तिवाद त्याचबरोबर काही वेळेला तर्कबाह्य कृत्यांचा समावेश देखील करावा लागतो. समाज परिवर्तनासाठी कृतीशीलतेची गरज असते व ही कृती घडण्यासाठी व्यक्तीच्या भावनेला हात घालावा लागतो. म्हणूनच वैचारिक साहित्यात काही प्रमाणात का असेना भावना ह्या असतातच. व्यक्तीला कृतीप्रवण करण्यासाठी भाषेचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो. विशिष्ट मूल्यांच्या, विचारांच्या अनुरोधाने दुसऱ्याचे मतपरिवर्तन करून त्यांना कृतीप्रवण करायचे ही वैचारिक साहित्याची मुख्य प्रेरणा असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि अशा पद्धतीने अपेक्षित परिवर्तन व कृती किती प्रमाणात घडते यावर त्या साहित्याचे यश अपयश अवलंबून असते. अशा पद्धतीनं या वैचारिक साहित्याची प्रेरणा असल्याचे आपल्याला दिसून येते. पुढील तासाला आपण वैचारिक साहित्य लिखाणाची पद्धत अभ्यासणार आहोत. धन्यवाद.